सिपाहियों, जी श्रीमान। 11 मराठा लाइट इन्फेंट्री में आप सभी का स्वागत है। तुम्ही आता बॉर्डरवरती आलात। जी श्रीमान। ट्रेनिंग एकदम अच्छी तरीके से की होगी, की है ना? जी श्रीमान। काय शिकलात ट्रेनिंग मध्ये? अरे काय शिकलात? सब कुछ श्रीमान। विमान चालवता येतं का तुला? नहीं श्रीमान। अरे मग काय शिकलात ते सांगा की। फ्रंट रोल येतो तुम्हाला? अरे फ्रंट रोल जी श्रीमान। करून दाखवा। मार के दिखाओ। बैक रोल। इथून पुढे काय ऑर्डर आली तर ती पुढच्या सेकंदाला फॉलो करायची। समजा मी तुम्हाला स्वतःला शूट करायला सांगितलं तर काय कराल? स्वतःला शूट करू सर। गुड, पण मी असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही। वेलकम टू आसाम। इथे तुम्हाला 3 एल लक्षात ठेवायचे। एल फॉर लेमन साहब। ए लेमण्या, तुला दुसरं काय आठवलं नाही का रे? ए तू सांग। एल फॉर लक श्रीमान। एल फॉर लव श्रीमान। लव? इथे आल्यावर 3 एल लक्षात ठेवायचे। एल फॉर लाईन म्हणजे बॅरक, एल फॉर लंगर आणि एल फॉर लॅट्रिन। समजे? जी श्रीमान। आपण इथे आसाम मध्ये आहोत। पूर्ण जंगल एरिया आहे। जंगलामध्ये बडी शिवाय बाहेर पडायचं नाहीये। आजूबाजूला नागदेवता गवतामध्ये फिरत असतात। अनवाणी पायाने अजिबात बाहेर फिरायचं नाही। आजूबाजूला गेंडेही दिसत असतात। समजा जर गेंड्याने अटॅक केला तर आपण फाइट बॅक। ए फाइट बॅक करणाऱ्या, अरे लेका गेंडा मिंडा तरी बघ। तू केवढा आणि तो केवढा? अरे गेंडा अंगावर धावून आला ना तर पळायचं। सरळ रेषेत नाही तर वेड्या वाकड्या रेषेमध्ये। ताकद कुठे लावायची आणि डोकं कुठे लावायचं हे प्रत्येक फौजीला कळायला पाहिजे। हमेशा ध्यान में रखना, दुश्मन सीमा पार है। बाकी जंगलातले प्राणी पक्षी मारायचे नाहीत, कळलं? जी श्रीमान। एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। लेफ्टनंट साहेब तुम्हाला सांगतील। परेड! सावधान! जन श्रीमान, जैन। श्रीमान परेड पर 8 जवान हाजिर है श्रीमान। ओके। जन श्रीमान। जैन। विश्राम। काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तुम्ही सध्या आसाम मध्ये आहात। निसर्ग फार सुंदर आहे इथला। इथे अनेक गोष्टी आहेत त्या घरच्यांना मित्रांना दाखवाव्या वाटतील। तुम्हाला असं काही करता येणार नाहीये। यहाँ की जानकारी किसी भी सिविलियन को पता नहीं होनी चाहिए। सोशल मीडिया का इस्तेमाल नहीं करना है। हाँ करना है तो सिर्फ घर वालों से बात करने के लिए करना है। यहाँ की जानकारी किसी को भी नहीं देनी है। इज दैट क्लियर? जी श्रीमान। और सबसे इंपॉर्टेंट बात, हमारे यूनिट के पास एक ऑपरेशन आया है। और सीओ साहब चाहते हैं कि नए सिपाहियों में से किसी एक को इस ऑपरेशन में लेके जाए। इट कैन बी एनी वन ऑफ यू। सगळे तयार रहा तो तुमच्यापैकी कुणीही एक असू शकतो। सगळे तयार आहात? जी श्रीमान। गुड। शीतले आ गई, चल। और फिर से इसको क्यों लेके आई रे? अगं सकाळी बापू ओरडत होते, दुकानात नुसतं बसून राहतोय, काय काम करत नाही। हे बघ, हे असं मेले का थोबाड करून बसतोय। आता ह्याला काय झालं? मुझे छोड़ दो मेरे हाल पर। तो फिर मर। तो एकच ऑप्शन राहिलाय माझ्याजवळ।
माझ्या आयुष्यातला कॉन्फिडन्सच गेलाय सगळा. नकोय जगणं, काय राहिलंच नाही आयुष्यात आता. ना कोई मंजिल है ना कोई साथी. राहुल्या गप्प बस तू का लई येऊ नगस. राहुल्या अरे मी हाय ना. शीतल आज लेक्चरला जायचं नाही काय? जायचंय की. मग यो तवर यो थांबल की इथं. ऐक आम्ही सगळे लेक्चरला जाऊन येतो तवर इथंच थांब. हा माना ऐक अजिबात कुठं जायचं नाही, इथंच थांबायचं. मी कुठं जाणार आहे तवा. चल शीतले, मैं भी मेरे लेक्चर को जाती हूँ. राहुल आज लेक्चरलाच बसूच वाटत नाही. तुला पण हेच सांगायचंय का? विचार करू नको, दुसरी येईल. अजिबात नाही, असं होतच नाही. तुला माहितीये आपण जेवढा विचार करायचा नाही ठरवतो ना तेवढा जास्त विचार होते. होय अग, मला असंच वाटतंय. तुझ्या या परिस्थितीवर माझ्याकडे एक कविता आहे, ऐकशील? कविता ऐकतो की. पण मी ती कधीच कोणासमोर ऐकवली नाही, म्हणजे ते मला कस तरी वाटतं ना बोलायला. नाही नाही ऐकतो. तू गेलास ती वाट धुसर, डोळ्यात दाटती आसव, मागे वळून न पाहिले आपल्याच आठवणींचा साकव. साकव म्हणजे? पूल वड्यावरचा नाही ग, नदीवरचा छोटा पूल, त्याला साकव म्हणतात. साकव आवडला मला. काय साकव? नाही तू, तुझी कविता पण. काय पण? गाई शपथ, फार छान कविता करतेस तू. अगं मला असंच वाटत होत पण सांगता येत नव्हतं. थँक्स. माहितीये मला हे कोणालाच सांगता येत नाही, पण मी तुला सांगूच शकतो ना. वय. आणि तू असं राहू नको. तुझं प्रेम खरं होतं ना, मग होईल काहीतरी. तुला बी कोणीतरी भेटेल तुझ्यावर खरं प्रेम करणारी. आता या येळेपासून सगळं भारी होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. चल मी लेक्चरला जाऊ देते. सरिता, तू म्हणालीस आणि पॉझिटिव्ह झालं. कोमल तो गई, फिर क्या? फिर अपने मोहल्ले में सरिता आई, फिर अपना खोपड़ी टक्कर खा गया, दिल ट्रक के साथ टक्कर खा गया. रावलिया भाई अपनी तो निकल पड़ी. आ, 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 आ. काय झालं रे मिशन? काय माहित, तिथे गेल्याशिवाय कसं कळणार? मला जायचंच आहे बघ. शेट, मला पण जायचंय मिशनला, पण आपण थोडीच ठरवणार ते. मिशनला तर जायचंच आहे आपल्याला.
हा थांब एक मिनिट. आयुष्यातलं खरं तर पहिलं मिशन आहे, जायला मिळायलाच पाहिजे. कसलं मिशन हो? अगं मिशन काय नाही, हे असंच बोलत होतो आम्ही. बरं चल ठेवू का, जायचंय मला. हा ठेवा. हा. आयुष्यातल्या पहिल्या मिशनवर चाललोय. आता जेव्हा गावात येईल ना, बॉर्डर गाजवूनच येईन बघ. काय तर हाय, ह्यांनी नीट सांगितलं बी नाही आज. मला काळजी वाटेल म्हणून सांगितलं नसेल का? पण असं आता अजून काळजी वाटते त्याचं काय? खूपच नको नको ते मनात येत आहे. काय तर असेलच असं म्हणून सांगितलं नसेल. हसू दे, माझं गुड लक आहे की त्यांच्या बरोबर. शीतले, ए शीतले, हाँ? क्या हुआ? कहाँ खो गई? काय नाही. तेरे चेहरे पे तो साफ साफ दिख रहा है कि. अगं खरंच काय नाही. नक्की ना? देवा, कुठल्या कमिशनला जाऊ दे यांना, पण त्यांना यश मिळू दे आणि सुखरूप ठेव. शीतले, चल. हा. जय हिंद श्रीमान. श्रीमान, आपसे एक बात करनी थी. श्रीमान, मला मिशनवर यायची खूप इच्छा आहे श्रीमान. मग वशिला लावायला आलायस? नाही श्रीमान, मग आता कशाला आलायस? मी सिलेक्ट करा म्हणून नाही, मला यायची खूप इच्छा आहे हे सांगायला आलो श्रीमान. का कशाला यायचंय तुला? लहानपणापासून फक्त एकच स्वप्न बघितलंय, बॉर्डरवर जायचं आणि दुश्मनासंग भिडायचं. झोपेत कधी दुसरी स्वप्न पडलीच नाहीत. आणि आणि मागच्या महिन्यात माझा दोस्त, खर तर भावापेक्षा खूप जवळचा होता, विक्रम राऊत, कुपवाडामध्ये शहीद झाला. त्याच्यासाठी जायचं. मग तर तुला मी अजिबात घेऊन जाऊच शकत नाही. श्रीमान, अरे कारण तू इथून विचार करतोयस आणि इथून विचार करताना गोळी पण इथेच लागते. डोक्याने विचार केलास ना तर 4 माणसं मारू शकशील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपण असू किंवा दुश्मन, दोघेही एकमेकांना मारायला बसलोय. सो कोण वार करतय एवढंच नाही, तर कोण वार चुकवतय हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून अत्यंत चलाखीने काम करावं लागतं. तुला यायचं असेल तर त्याआधी तुला प्रूव्ह करावं लागेल. श्रीमान, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी श्रीमान. मला काय बी करून या मिशनवर यायचं श्रीमान. गुड. सीएचएम साहेब, या मिशनवर तर मीच येणार. मिशनला तर जायचंच आहे आपल्याला. आयुष्यातलं खरं तर पहिलं मिशन आहे, जायला मिळायलाच पाहिजे. हे मुद्दाम मला काय सांगत नाही, हे माहितीये मला. सांगितलं असतं कसलं मिशन आहे तर उगाच माझ्या जीवाला निसता घोर. आताच फोन करते डायरेक्ट आणि विचारते की काय आहे. पण जयश्री, देवा, आता त्यांनाच फोन करायला लाव. काय ग, झोप येईना का? नाही नाही, काय नाही. नाही, काय झालंय का? काय नाही.
शितले काय ग आठवण येते का तुला पण बरं आहे बाई तुझं माझ्यासारखं नशीब नाही ते तुला आठवण येते म्हणून झोप येईना आणि मला कोणाची आठवण काढायची म्हणून झोप येईना तेवढंच आहे का अजून काय आहे तेवढंच काय नाही मला तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय काय झालंय काय नाही ते जरा झोप लागना झाली म्हणून अगं सांग ना मी नाही सांगणार कोणाला आज सकाळी यांचा फोन आलता तेव्हा माग कोण तर कसल्या तर मिशन बद्दल बोलत होत मी यांना दोनदा तीनदा विचारलं आणि यांनी मला कायच नाही सांगितलं अगो बाई मिशन होय ना म्हणून तर मला काळजी लागून राहिली अरे अगं मी सांगायचं विसरले की मी कालच टीव्हीवर बघितलं होतं तिकडं आसामला काहीतरी घडामोडी चालल्यात काय कसल्या घडामोडी आता ते टीव्ही वर काही नीट सांगतेत होय तेच ना हे असलं काय कळलं की काळजीचा भुंगा पार मेंदू पोखरून काढतोय शितले आता मला बी लय कसं तरी होतंय बघ अगं आता तर गेल्यात ते तिकडं अजून कुठं काय नीट माहिती बी नसेल आणि लगेच मिशन म्हणजे नाही नाही यांना कुठल्या मिशनला पाठवलं नसेल असं काय असतं तर सांगितलं असतं की त्यांनी मला वय बाई तसंच असावं आणि आपल्या माणसाला काळजी नको लागायला म्हणून कधी कधी असं सांगत बी नाहीत ना आता आपल्या विक्रमच घे की विक्रमला तरी कुठं सांगितलं होतं मावशीला ते अजिंक्य तुला सांगणार आहेत नाही नाही हे असं नाही करणार वय ते तुला सांगतात ना सगळं मग असू देत झोप आता असं उगाच लई काळजी करून काही होणार नाही देवा आमच्या अजिंक्यांना सुखरूप ठेव रे बाबा झोप शितले देवा यांचं मिशन कंप्लीट करच मला वाटलं बी नव्हतं की आल्या आल्या मला मिशनला जायला मिळेल पण तशी संधी आली वर पहाडात पॅरामिलिटरी आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली आणि त्यांनी एका जवानाला कॅप्चर करून तिकडेच कुठेतरी ठेवलं पॅरामिलिटरीवाल्यांना हँडल होईना म्हणून हे मिशन आमच्याकडे आलं त्या उग्रवाद्यांना कमी लेखून चालणार नाही एवढा जवान बंदी करून ठेवला म्हणजे एक लहान चूक सुद्धा आपल्या जीवावर बेतू शकते पण यासाठीच तर आपण एवढं सगळं केलं होतं ना नशीब म्हणूनच एवढ्या लवकर मला संधी मिळते शीतलला सांगायचं होतं खरं तर पण ती उगाच काळजी करत बसन तिला सांगितलं नाही तीच बरं आहे नाहीतर परत फोन करे पण तिला चैन पडणार नाही तिला झोप लागणार नाही ती लई विचार करत बसन आता अशा गोष्टी होणार माणसांच्या भल्यासाठीच काही गोष्टी तुला सांगता येणार नाही आता याची शीतलनं सवय करून घ्यायला पाहिजे आणि काही करून मला या मिशनला जायचंय काल मला वाटलं की डायरेक्ट जाऊन विचारून आपण उत्तर नाही ना केली पण सुभेदारांना कळलं बहुतेक मला मिशन करायची किती इच्छा आहे ते